स्पर्धा सगळ्यांना युनाइट करणं हे त्यांचं कार्य आतापर्यंत राहिलंय. युनायटेड डोंबिवली युनायटेड चषकामध्ये आपण आहोत आणि आता काही शेवटच्या क्षणांमध्ये आहोत. हा शेवटचा सामना जो पहिल्या फेरीचा 4 षटकांचा असेल, यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम. आणि यावेळी पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅटने गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आला एक दणदणीत षटकार गौरवच्या बॅटमधून आणि गौरवच्या बॅटमधून तो षटकार आलाय आणि पारितोषिक देखील आलाय. 3 चेंडू आणि 3 षटकार लगावलेत तर 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कैलास यांच्याकडून. काय बॅटिंग करतोय. पहिले काही चेंडू आपण गौरवच्या या इनिंग मध्ये पाहिलेत ना, तर असं वाटत होतं कुठेतरी चाच पडतोय. आज गौरवकडे फॉर्म नाहीये, पण त्याचं प्रत्युत्तर त्यांनी त्याच्या बॅटनी करून दाखवलंय. 13 चेंडू आणि वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय. 53 धावा धावफलकावरती देखील झाल्यात. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काय स्ट्रोक खेळलाय. क्रॉस बॅटनी खेळला, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. या लेंथवरती गौरव सोडणार नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक चांगला स्ट्रोक. मिड विकेटच्या रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय, पण चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फिल्डिंग आपल्याला डीप मिड विकेट वरती पाहायला मिळते. एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि खेळाडू असणार आहे. शॉर्ट मिड विकेट वरती खेळाडू आहे, त्याची देखील चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे देखील मिळतील. 55 धावा धावफलकावरती झाल्यात. 55 ऑन द बोर्ड आणि 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. शेवटचे काही क्षण आणि शेवटच्या त्या काही क्षणांमध्ये जी आपण मॅच पाहतो ना, त्यामध्ये अगदी ते दणदणीत फटके पाहायला मिळतात. गोलंदाजाचे कमबॅक पाहायला मिळतात आणि हेच क्रिकेट आहे. 4 चेंडूचा खेळ अजून एक शिल्लक. फुल टॉस चेंडू आहे आणि पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी देखील त्वरित दाद उचलून धरली आहे. नो बॉल असणार आहे, तो देखील बीमरचा नो बॉल असणार आहे. आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट जरूर असेल. चूक केली आहे. चुकीला होत नाहीये इथे माफी. हा खेळ क्रिकेटचा आहे, इथे नाहीये चुकीला माफी. कारण बघा फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण इथे पंचांकडे थोडीशी अपील करतायत, दाद मागतायत. थोडा स्पीडअप करा, चला पंचांची वाद घालायचा नाहीये. नो बॉल आहे. येस सर, नो बॉल आहे. आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. पंचांची वाद घालू नका विनंती आहे. सुसज्ज आमचे हे पंच. 56 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अब तक 56. पुढचा बॉल यावेळी देखील लोअर फुल टॉसचा चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित टाइम झालेला नाहीये, पण 1 धाव इथे देखील मिळणार आहे. वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय गौरव. त्याची साथ देताना 6 चेंडू 16 धावांवरती अनिकेत. आणि अजूनही एकही विकेट गेलेली नाहीये. म्हणजे ही सलामीची जी जोडी आहे ना, ती अगदी आग उगवणारी बॅटिंग करते. चांगल्या धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात आणि अजूनही एकही यश मिळालेलं नाहीये माऊली 11 या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पुढ्यातला चेंडू होता. खोलवा टप्प्याचा हा चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न केला, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय, पण नकारलाय अनिकेतने. आणि चांगला कॉल आहे, कारण अनिकेतला देखील माहिती आहे चांगली बॅटिंग होते. गौरवच्या बॅटमधून ते षटकार पाहायला मिळतात. इथे अजून एखाद दुसरा षटकार आला तर आपण 60-65 धावा ह्या आणि त्या धावेचा आकडा आपण पार करू शकतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 58 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज समीर यांनी. खूप कठीण हा चेंडू हाताळण्यासाठी असतो, पण त्यामागे लागतो काय तर सराव, ती प्रॅक्टिस. आणि तो सराव दिसतोय समीरच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच 1 षटकार तो देखील पहिल्याच बॉलवरती आला, पण त्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय. 59 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये, या इनिंग मधला. आणि त्या शेवटच्या चेंडूवरती देखील फ्लिक ऑफ द रेस्ट चेंडूला दिलाय पाठवून मैदानाच्या बाहेर. हा चेंडू देणार आहे किती, तर हा चेंडू देणार आहे तुम्हाला 2 धावा. आणि त्या 2 धावांच्या साह्याने 4 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावा धावफलकावरती झाल्यात आणि जिंकण्यासाठी माऊली 11 संघासमोर लक्ष्य असणार आहे 62 धावांचं.